ओम शांती. आज 23/8/2025 ची साकार मुरली. बाबा म्हणतात, माझ्या गोड मुलांनो, बाबा आलेले आहे तुम्हा सर्वांचा ज्ञानरत्नांनी शृंगार करून वापिस आपल्या आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी. बाबा सांगतात, परत तुम्हाला राजाईमध्ये पाठवून देणार आहे. ह्या खुशीमध्ये तुम्ही राहिलं पाहिजे. एक बाबांच्या शिवाय कुणाबरोबरही प्रेम करू नका. आणि बाबा प्रश्न विचारतात, आपल्या धारणेला मजबूत करण्यासाठी, पक्क बनवण्यासाठी आधार काय आहे? तर त्याचा आधार आहे, आपल्या धारणेला मजबूत आणि पक्क बनवायचं असेल तर त्याचा आधार आहे, जे काल झालेलं आहे त्याला विसरून जा. त्याचं परत मनन चिंतन करू नका. त्याला म्हणतात पास्ट इज पास्ट. झालेल्या गोष्टींचं कधीही चिंतन करायचं नाही. जे कल्पापूर्वी झालेलं आहे तेच आज होत आहे आणि तेच पुन्हा होणार आहे. गीतेमधलं महावाक्य आहे, काल जे झालं ते खूप चांगलं होतं. आज जे होणार आहे तेही चांगलंच होणार आहे आणि उद्या जे होणार आहे तेही खूप खूप चांगलं होणार आहे. तर कोणत्याही गोष्टीवरती चिंतन न करता जे होत आहे त्याला चांगलं म्हणा आणि पुढे चालत राहा. बाबा सांगतात, उद्या तर ह्या संपूर्ण विश्वाला आग लागणार आहे. याचा संपूर्ण विनाश होणार आहे. मग ही पण गोष्ट आपण चांगल्या रीतीने जर घेतली की हा विनाश सुद्धा आम्हा लोकांसाठीच होत आहे. कारण विनाश झाल्याशिवाय इथे नवीन दुनिया येणार नाही किंवा आम्हाला नवीन दुनियामध्ये जाता येणार नाही, यासाठीच हा विनाश ठरलेला आहे. असा सकारात्मक विचार जर आपण ठेवला तर आपली अवस्था दिवसेंदिवस अजून मजबूत आणि पक्की होऊ शकते. आपणच गीतमध्ये बाबांना म्हटलेलं आहे, दूर देश का रहने वाला आया देश पर आए. आपण सर्वजण परमधामचे निवासी आहोत आणि आपण आता ह्या रावणाच्या राज्यामध्ये पराये देशामध्ये आलेला आहोत. तर आपण या ठिकाणी आता सर्वांनी आपण मेहमान आहोत, पाहुणे आहोत, या कायम आठवणीमध्ये राहिलं पाहिजे. हे देश हा माझा परमनंट देश नाही आहे. बाबा म्हणतात की मुलांनो, तुम्ही ह्या परक्या राज्यामध्ये दुःखी आहात. जेव्हा तुम्ही स्वदेशामध्ये जाल, सतयुगामध्ये जाल, स्वर्गामध्ये जाल, त्यावेळेस तुम्ही संपूर्ण सुखी असाल. त्या ठिकाणी कोणतेही विकार नसणार आहे, दुःख देणाऱ्या गोष्टी नसणार आहे. परंतु हा जो राज्य भाग्य आहे तो तुम्हाला त्याच्याच आधारावर प्राप्त होतो, जेव्हा तुम्ही या ठिकाणी चांगल्या रीतीने अभ्यास कराल आणि सतयुगामध्ये जाण्यासाठी चांगल्यात चांगली अवस्था बनवाल. बाबा सांगतात, हे काट्याचं जंगल आहे. इथे सर्वांकडनं तुम्हाला दुःखच मिळणार आहे. कारण प्रत्येक काटा हा काटा असतो, तो नेहमी टोचल्यानंतर दुःख होतं. तसं ह्या कलियुगी दुनियामध्ये सुद्धा प्रत्येक मानव मनुष्य हा एक काटा बनलेला आहे आणि तुम्हाला इथे सुख मिळणं अशक्य आहे. कारण इथे स्वार्थ वाढलेला आहे. आपल्याला निस्वार्थ भावनेने सेवा करून आपल्याला अशा दुनियामध्ये जायचं आहे की जिथे कुठेही लालच, हबज, कपट, स्वार्थ हा नसणार आहे. परंतु बाबा सांगतात, मुलांनो, त्यासाठी तुमची चालचलन सुद्धा खूप चांगली असायला हवे. दैवी गुण तुमच्यामध्ये असायला हवे. चांगले संस्कार तुमच्यामध्ये आले पाहिजे. सर्व गुणांनी संपन्न तुमची आत्मा बनली पाहिजे. सर्व गुण, सर्व कला तुमच्यामध्ये आल्या पाहिजे. आणि यासाठी बाबा जे शिकवतात ते रोज तुम्ही ऐकलं पाहिजे, ते धारणही केलं पाहिजे. बुद्धीची जी लाईन आहे ती तुम्ही बिलकुल क्लिअर ठेवली पाहिजे आणि बुद्धी ही इकडच्या तिकडच्या गोष्टींनी कधीही बरबटून न टाकता ती तुम्ही बाबांच्या यादमध्ये शुद्ध आणि स्वच्छ ठेवली पाहिजे. बाबा जे सांगत आहे त्या प्रत्येक
गोष्टीच्या रहस्यामध्ये तुम्ही समजून घेतलं पाहिजे. कारण एक एक गोष्ट बाबा रहस्यमय सांगत असतात, तर त्याच्या खोलीवर तुम्ही गेलं पाहिजे, त्याचा विचार सागर मंथन केलं पाहिजे. आज बाबा आपल्याला ब्राह्मण बनवलेला आहे, उद्या फरिश्ता बनायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला देवता बनायचं आहे. ह्या स्टेप बाबा सांगतात तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला अनुकरण करायचे आहे. ब्राह्मणपणाचे लक्षण, फरिश्तापणाची लक्षणं, देवतापणाची लक्षणं हे तुमच्यामध्ये आत्ताच दिसायला पाहिजे आहे. आत्ता बाबा सांगतात तुमच्यावरती तर जन्म जन्मांतरचे खूप पाप आहेत आणि हे पाप तुम्हाला नष्ट करायचे आहे. पापांना तुम्हाला हलकं करायचं आहे. यासाठी बाबांची आठवण निरंतर असणं खूप खूप गरजेचं आहे. आणि बाबांची आठवण कशी राहील किंवा बुद्धीमध्ये निरंतर आठवण कशी राहील, यासाठी तुम्ही काही युक्त्या केल्या पाहिजे. प्रत्येक तासाला 1 मिनिट आपल्या स्वतःसाठी काढला पाहिजे. दिवसभरातले ट्रॉफिक कंट्रोल हे आपण केले पाहिजे. किंवा दिवसभर बाबा जे आपल्याला एका एका पावलामध्ये मर्यादा सांगतात, त्या मर्यादांचं आपण पालनही केलं पाहिजे. बाबा सांगतात की मुलांनो, आता प्रत्येक कर्म हे ज्ञानयुक्त होऊन करा, योगयुक्त होऊन करा. ज्यावेळेस तुम्ही ज्ञान देता त्यावेळेस तुम्ही पात्र समजून, पात्र बघून, ओळखून ते ज्ञान त्यांना दिलं पाहिजे. पाप आत्म्यांना बाबा सांगतात कोणतंही दान दिलं तर ते तुमच्या उपयोगाचं नसणार आहे. म्हणून आता जी पापात्मा आहे त्यांच्याबरोबर तुम्ही देवाणघेवाण सुद्धा केली नाही पाहिजे. योग बलाने आपले पूर्वजन्मांचा हिसाब किताब तो आपण खुशी खुशीने चुकतो केला पाहिजे. आणि ह्या जीवनामध्ये जर आपल्याला खुश राहायचं असेल तर आतापर्यंत दुसऱ्यांशी बोललो, दुसऱ्यांशी गप्पा गोष्टी केल्या, आता आपण आपल्या स्वतःशी बोलायला शिकलं पाहिजे. बाबा आपण आलात आणि आम्हाला अपार खुशीचा खजाना दिला. ज्ञानाचा आपण रोज आमचा शृंगार करत आहात. आमची ज्ञानाने रोज बुद्धिरूपी झोळी भरत आहात. बाबा आम्ही आपल्या बरोबरच वराती नाही, परंतु साजन बरोबर सजनी बनून आम्ही आपल्या बरोबर घरी जाणार आहे. अशा राजधानीमध्ये सुद्धा आम्ही राजा राणी बरोबर राहणार आहोत. अशी संकल्पना, असे विचार मनामध्ये आणले पाहिजे आणि बाबांच्या बरोबर अशा गप्पा गोष्टी सुद्धा केल्या पाहिजे. बाबा सांगतात की मुलांनो, प्रत्येक समस्येचं समाधान तुमच्याकडे आहे. आता तुम्ही त्याला परिवर्तित करणारे विश्व कल्याणकारी आहात. बाबा म्हणतात हे टायटल, ही स्मृती तुम्ही नेहमी ठेवा की मी विश्व कल्याणी आहे. आता माझ्या श्रेष्ठ भावना, श्रेष्ठ कामना, श्रेष्ठ संस्कार हे इमर्ज होत आहे. ह्या श्रेष्ठ संस्काराच्या पुढे बाबा सांगतात जे छोटे छोटे संस्कार आहेत ते आता समाप्त झाले पाहिजे. समस्याचं समाधान करून आता आपणच आपल्या स्वतःला परिवर्तन केलं पाहिजे. बाबा सांगतात छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुम्ही तुमचा वेळ आणि बुद्धीची शक्ती आता तुम्ही वाया घालू नका. तुमच्यामधले जे विजयीपणाचे संस्कार आहेत त्याला तुम्ही आठवत राहा. कल्पाकल्पाची मी आत्मा विजयी आत्मा आहे. कल्पापूर्वीही माझा विजय जन्मसिद्ध अधिकार आहे. हे संस्कार बाबा सांगतात तुम्ही इमर्ज करा. आता सेवेमध्ये समय लावून जा. बाबा सांगतात तर तुमची जी मेहनत आहे ती नेहमी सुटून जाईल. आणि बाबा सांगतात की आता तुम्ही ज्या छोट्या छोट्या परिस्थिती, समस्या जीवनापुढे येतात त्याच्याकडे लक्ष न देता बाबांनी मला वरदानी बनवलं, बाबांनी मला वरदाता बनवलं, हे स्मृतीमध्ये ठेवा. कारण समस्यांचं काम आहे येणं आणि माझं काम आहे समस्यांवर मात करणं, समस्यांचं समाधान मिळवणं, हे माझं काम आहे. कारण जे दाताचे मुलं असतात ते भरपूर असतात आणि जे भरपूर असतात त्यांच्या पुढे छोट्या छोट्या गोष्टी काहीही काम करत नाही.
बाबा सांगतात अशा रीतीने ज्ञानाचं जर तुम्ही चिंतन आणि मंथन जर केलं तर तुमच्याकडे जाणारी जी वाया जाणारी शक्ती आहे ती वाचेल. बाबा स्लोगन मध्ये म्हणतात, कुणाचीही कमजोरी, कुणाच्याही कमजोऱ्या तुम्ही वर्णन करण्याऐवजी प्रत्येकामध्ये तुम्ही गुण बघा, गुणांचं स्वरूप बना आणि इतरांनाही गुणांचं वर्णन करत राहा. सहजयोगी बनण्यासाठी परमात्मा प्रेमाचे अनुभवी बना. बाबांचा बच्चा आपण बनलेला आहोत, तर बाबा सांगतात जे प्रेमी असतात ते बाबांच्या आज्ञेनुसार चालतात. सकाळी सकाळी उठून बाबांची प्रेमाने आठवण करतात. त्यालाच बाबा सांगतात दिवस त्यांचा तिथून सुरुवात होतो. बाबा स्वयं परमधामामधून येतात आणि आपल्या बरोबर रोज गप्पा गोष्टी करतात, आपल्याला शक्ती भरवतात. आपल्यामधली मेहनत आहे ती मेहनत मुक्त करून आपल्याला खुशी खुशीने प्रत्येक कार्य करण्याचा उमंग आणि उत्साह देतात. बाबा सांगतात तुम्ही ज्या स्नेहाने मला बोलावलं त्या स्नेहाने प्रेमाने मी तुमच्याकडे आलो आणि असे बाबांचे गोड मुलं, प्रेमळ मुलं, आनंदी मुलं, स्नेही मुलं, आता तुम्ही त्या प्रेमाचा प्रॅक्टिकल जो सपूत आहे तो मला द्या. म्हणजे बाबांच्या समान प्रेमळ बनवून दाखवा, बाबांच्या समान तुम्ही आनंदी सुखी बनवून दाखवा. हेच बाबांना प्रेमाचं रिटर्न आपल्याकडनं होऊ शकतं. ओम शांती.